त्यांनी केली भावी सेवा ऐसा संत मुक्ता विद्रुम हे मनील धवलच्या म्हणा उपरणान रे उपरणान शंखम शुद्ध स्फटिक संकाशम महायोग पीठे तटे भीमरथ्याम समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे। या अभंगामध्ये महाराज आपल्या स्वतःचं आत्मचरित्र सांगतात। म्हणजे माझं काय झालं ते तुम्हाला सांगतो, तुमचं असंच झालं तर काय होईल ते बी सांगतो तुम्हाला। विठ्ठल कारण माणसाला मोगम कसं सांगतायत, स्वर्गात गेल्यावर काय काय होतं सांगा बरं। JCP आडवा येतो का ट्रॅक्टर आडवा येतो का फुलं टाकतात लगी गेल्या गेल्या हेलिकॉप्टरने का काय होतं नक्की। हे हितच असले भिकार धंदे येते जे आपल्याला वाटतं का नाही हित म्हणजे लय भारी कार्यक्रम आहे ती तर निवळ भंगार आहे बर का। अरे ह्या मानाला कवडीची सुद्धा किंमत नाही। कोण खात ह्याला? महाराज सांगतात ज्याचा मान करून घेतोय ती काय ह्याच्याकडे बघ ना एकदा, आणि जी तुला मान देतोय ती काय ह्याच्याकडे बघ। ज्याला मान देतोय ती काय भांडम मूत्रपुरीशयो हो। आचार्य महाराज सांगतात, कालच विषय झाला आमचा। महाराज सांगतायत महाराज अस्थि स्तंभम स्नायुबद्धम वा 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 मांस शोणितलेपितम चर्मावनध्वम दुर्गंधम भांडम मूत्रपुरीशयो हो। त्या सप्त धातूंनी भरलेले महाराज एक सुद्धा कामाचा नाही। त्याच्यातल्या कोणत्या गोष्टीला आदराने नमस्कार केला पाहिजे म्हणजे एका सुद्धा नाही। कोणत्याचं सेवन केलं पाहिजे एका सुद्धा नाही। भगवंतानं कने ही सगळा भंगार छाप तयार केलाय देह, नाही तर माणसानं ह्याच्यातलं सोनं विकून संसार केला असता। अहो म्हणजे इकूनच घेणार नाही तुझं ज्ञात आलं। दुसरी गोष्ट सांगितली महाराज, आता ज्या भांड्यात मलन मूत्र भरून ठेवलंय आणि त्याचा सत्कार केला म्हणजे किती शहाणपणा आहे।
सत्कार घेणारा त्याच्यामुळे आनंदित होणारा तरी किती शहाणा आणि त्याचा करणारा तरी किती शहाणा आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्यानं ब्रह्माचा सत्कार करावा आणि ब्रह्मवेद पुरुषांचा सत्कार ह्याच्यापेक्षा कोणाचा करू नये. काय आहे त्याच्यात, काय असतं? साधक आहे का नाही, ही तुमच्या आमच्यापेक्षा बरा म्हणून करायला हरकत नाही, पण ती सत्कार करायच्या लायक. सत्कार करून त्याचा सत्यानाश करतो का? एक काशीत महापुरुष होते, ऐका. आता सध्या गेले 4-7 वर्ष झाले असतील. त्यांच्या वयाच्या 10 ते 15 वर्षाच्या वयात त्यांनी संन्यास घेतला. त्यांच्या वयाचे 106-107 वर्षात ते समाधिस्थ झाले ते. आणि त्यांनी 80 वर्ष दररोज गंगेचं पहाटे 3 वाजता स्नान करून सगळ्यात पहिल्यांदा काशी विश्वनाथाच्या दारात येऊन उभं राहिले ते, घागर घेऊन खांद्यावर असे. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची ओळख पाड, त्याचा फोन नंबर घे, त्याचा पाया पडून घे, त्याला आशीर्वाद दे, त्याच्या पाया पडे. दंतेच नाहीत कोणाचे महाराज. नीट कुठं जायचं? विश्वनाथाच्या मंदिरात. आणि ही दार उघडणारी बामणं मागणं यायची, ही पहिल्यांदा यायची. आणि त्यांनी कुलूप उघडले, ह्यांना पहिल्यांदा लावायचे, मग आपण जायचो. नाही तर विश्वनाथ जोडणे झाले ह्यांना. विठ्ठल विठ्ठल. आणि फक्त एखादा विद्यार्थी त्याला शिकवायचं महाराज, आणि फक्त वेदांत शास्त्र शिकवायचं बरं का. त्यांना येत नव्हतं असं ह्या जगावर विद्यमान शास्त्र नाही. त्या जगात आत्ता विद्यमान शास्त्र नाही. कमाल वाटली. मग सागरदाने एक गोष्ट सांगितली, म्हणले ह्या कोणता श्लोक आहे रे? सत्यम परं धीमहि जन्माद्यस्यतोऽन्वयादि ततश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाम्. विठ्ठल. ही श्लोक आहे ना, श्रीमद भागवताचा पहिला श्लोक. त्या श्लोकाचे अर्थ किती केले असतील? 118 अर्थ केलेत. एकट्या श्रीधर स्वामींनी 100 अर्थ केले. विठ्ठल. ह्यांनी काहीतरी येतं बीतं म्हणलं तर चालायसारखं गुरुजी. त्यांनी मला काहीतरी येतं असं म्हणलं तर चालायसारखं. बाकीच्यांनी म्हणू नये, आणि आपण बी समजू नाही कोणाला येतंय म्हणून. आपण बी समजू नाही कोणाला येतंय. कशामुळं समजू नाही? आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे सांडा घाटे येणे नका भरू. ह्याचं ऐक, त्याचं ऐक. काय करतो त्याचं ऐकून? त्याने हाय ही भूक मारायची. ध्यानात आलं का? लागू दे तुला भूक, तरी चांगली लागू दे. परमात्मा ह्याची व्यवस्था करील. महाराज पुण्यामध्ये एक शालिग्राम शास्त्री म्हणून होते. त्या सागरदाने एक गोष्ट सांगितली, विठ्ठल विठ्ठल. शास्त्राला काय फळ यावं बरं? ही वाद करीत हिंडाव, दुसऱ्याला पराजित करीत, ही काय फळ नव्हे शास्त्राचं? काय त्यांच्या आयुष्याच्या अखेरला त्यांची अशी बेचैन अवस्था व्हायला लागली. त्यांना वाटायचं मला भाष्य समजून सांगावं कोणीतरी. तेव्हा का माणसाच्या अंगात दम आहे का, तेव्हा ही गाढवाने संसार करतोय बर का. आणि रिटायर व्हायच्या बी येतात का नाही, नुसतं सांभाळतोय ह्या शरीराला. मला ही काय सांभाळून व्हायचंय आता? होय, मला पहाटच निघत कुत्रेवणी चलाय जाऊ नाही, असं खुशाल जावं ज्यांना जायचंय त्यांनी. अरे पण जगून तू काय करणार आहे? आणि 10 वर्ष जगला तरी हे काय करील? अरे का हे हरिपाठ सुद्धा म्हणजे नाही दररोज, ही काय करील जगून? महाराज सांगतात कुठपर्यंत शास्त्र चिंतन केलं पाहिजे? म्हणजे जाग झाल्यापासून झोपस्तोर केलं पाहिजे बरं का. आणि जन्माला आल्यापासून मरस्तोर केलं पाहिजे महाराज. मधी मधी करायची गोष्ट नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज मी 1 तास वाचित असतो, काय लाज वाटते की तुझ्या जीवाला? भगवंतानं 24 तास दिलेत बरं का.
आमच्या आयुष्यात पूर्ण आठवणीत राहण्याजोगा एक सप्ताह झाला. लय ताण होता तेव्हा शरीरात. दिवस 24 तासाचा असतो ना, त्यावेळेस 18.5 तास बोलणं व्हायचं. 18.5 तास. संध्याकाळी पहाटे काकडा तर चालूच व्हायचा 4ला, पण संध्याकाळी कीर्तन झाल्यावर ज्ञानेश्वरी सांगायला बसायचो आम्ही. आणि जेव्हा डोळे झाकून त्याच्यावर डोकं टेकल त्याच वेळेस बंद व्हायची आणि पडायचं आणि उठले काकडा सुरू. त्यावेळेस बालक्रीडा झालेली सगळ्यांच्या लक्षात येते. विठ्ठल विठ्ठल. काय अति भाग्यवान लोक आहेत त्यांच्याच लक्षात नसेल फक्त ते. बाकी आमच्या तर चांगला ठसा पडलाय त्याला. आणि ती जागाच असली मस्त गणी. ही पोरं गणी 2-4 जाते दरवर्षी 7 दिवस आणि रोज प्रवचन करून येतात. प्रवचन ऐकायला एक पांडुरंग, एक रुक्मिणी, एक दत्त महाराज आणि राम लक्ष्मण सीता आणि मारुती एवढे असते. त्या गावातलं एक सुद्धा नसतं. पोरांना मला कशाला जाताय तुम्ही प्रवचन? ती म्हणजे तिथं गेलो इतका आनंद होतो का नाही बर का. आपलीच पोर, कुणाचंच विघ्नच नाही ना. आपलीच पोर फक्त 2-3 संघ जातात तेवढी. मग ज्यांना माहिती त्या शिवारातली चांगली 10-15 माणसं जातात, 5-25 जातात. आणि पुन्हा गावातलं पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी पड्याला चिकटून बसलेलं मात्र थोडं पुढं अशी. चला विठ्ठल. त्या गावातल्यांना समजून सांगायचं का? अजिबात. ह्यांनी समजून बी घेऊ नये. ह्यांना समजल्यावर सप्त बंद होत्या. ह्यांना नाही समजलं पाहिजे तेव्हा ही सप्त करतात. असं आहे. देवी समजल्यावर माणसं गाणं म्हणत्याल का नाही समजल्यावर म्हणत्याल? नाही समज. म्हणू दे की राहू गाणी ह्यांना. चला विठ्ठल. ज्याला समजल ती पोत घेऊन नाचतोय. बायकोच्या हातात परडीन, ह्याच्या हातात पोत. लाज वाटते का? पुन्हा कीर्तनाला येऊन बसतोय भाडकाव. चला विठ्ठल विठ्ठल. रडत्यात बी ओपर आहे बसून. कुठे गेला होती? चला विठ्ठल. अरे एक कर ना काहीतरी, जोगवा माग नाही तर हिथं बस. कोणचं तर एक कर. लय तोंडाला वाईट यायला लागले, कॅन्सल करू आपण. चला विठ्ठल. अरे थोडा विचार करा काय करतोय आपण, आहे की नाही? थोडासा विचार करायचा महाराज. मनुष्याला समजला पाहिजे परमार्थ, एवढंच खरंय महाराज. करणं हा दुसरा विषय बर का. समजला ना, करायलाच काय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या शालिग्राम शास्त्रींची अशी अवस्था झाली. मला कोण समजावून सांगेल भाष्य? सगळ्या पुण्यानी ती जवळ चालले का नाही, हात जोडून उभा राहायचं महाराज. आणि ह्यांनी हात जोडून उभा, ह्यांनी खाली बघून चालायचं. म्हणले हे हात कोणाला जोडतात? म्हणजे आपल्यातल्या आपल्या गुरुने ठेवलेलं ज्ञान आहे त्याला हात जोडतात. आपण काय आहे शानपणा? लेका ह्याच्यात किती खाल्लंय म्या, किती दिवसापासून साचलेलंय, आणि त्याला नमस्कार करायचो हाय तरी का आपण? काय आहे त्याच्यात? तेव्हा सांडगेपणा परमार्थात नाही पाहिजे. ध्यानात आलं? अजिबात नाही, होतच नसतो त्याचा. त्यांनी काय बी करू त्याकडे. असं आहे. ती गुरुचं नाव घाली होणार, काय नाही होणार. परमार्थ फिरमार्थ होत नाही. त्या शास्त्रींची अवस्था व्हायला लागल्यावर आता कोण सांगेल मला? सांगा ना. अख्ख्या गावात ह्यांनी कुणा बी पुढे जाऊन बसलं आणि सांगितलं तुम्ही मला भाष्य सांगा, कोणतरी त्यांच्या पुढे सांगायचं तोंड उघडील का? तुम्हाला भाष्य? म्हणले महाराज आम्हाला नका नरकात घालू, आम्ही आपलं करतोय सत्यनारायण फित्यनारायण, तेवढं करू द्या, जगू द्या आम्हाला. कोणाला म्हणा बरं? अंतःकरणात ऐका बरं का. ह्या षटक संपत्ती स्वाभाविक जन्माला आलेले. ह्याला वाईट वाटेल, ह्याला कसं म्हणावं? मला शिकव. कुणाला म्हणावं? एक दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात एक संन्यासी येऊन बसले. लहान वय, तेजपुंज शांत बसले. हे नमस्काराला गेले आणि त्यांच्याकडे बघितल्यावर ते तिथंच उभा राहून हात जोडून उभा राहिले. वाडूळ भागवत बाकूचे उभा राहते तसं. कवर बी कवर उभा राहिले, भागवत बा कवर उभा राहते.
ती पुढचा बघ असतो तवर उभा राहील. कारण नमस्कार कोणाला करावं ती कळतं महाराज, मोठ्या माणसांना कळतं. आता हे तर कवर डोळे झाकून बसणार महाराज, थोडा डोळे उघडले उघडले घ्याने साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार घातला आणि ज्याला एखाद्या गोष्टीचं याड लागतं का बरं का, ती त्यांच्या जवळच असतं सारखं. ह्यांनी बसल्यावर आता तुमचं कसं काय चाललंय, पाऊस पाणी कसं काय, बायका पोरं बरी आहेत का, असे कोणी विचारायचे महाराज, आहे का नाही. हे शास्त्रीत त्याच्या पुंज आहेत आणि संन्यासीत, दंड आहे हातात, शांत बसलेत मांडी घालून. आणि मग विचारायला सुरुवात केली, महाराज माझ्यावर एक कृपा करताल का. ती म्हणले, महाराज तुमच्यावर कृपा करायला चालू आहे मी. म्हणजे मी तुम्हाला भाष्य समजावून सांगणार, तुम्ही ऐकणार का. हो घातला ह्याने साष्टांग नमस्कार. म्हणले महाराज तीच मी प्रार्थना करणार होतो, म्हणजे तीच सांगायला मी आलोय, बसा. मग त्यांनी सांगायचं माझे 2-3 नियम आहेत. भाष्याचा पाठ चाललाय तर आपण बोलायचं, ती झाल्यावर पुन्हा मला शब्द बोलायचा नाही. दुसरी गोष्ट आहे, चला जेवायला, चला चहा प्यायला, थांबा थांबा पाया पडू दे, असलं नाही पाहिजे मला. भाष्य सोडून एकही शब्द विचारायचा नाही, मी भाष्य सोडून एकही शब्द बोलणार नाही, आणि मला जेवायला चला म्हणायचं नाही. महाराज म्हणले आपल्या आज्ञाप्रमाणे प्रमाणे म्हणले, ह्यांनी भाष्याला सुरुवात केली. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. आता भाष्य सांगायला सुरुवात केल्यावर ह्यांना अख्ख्या आयुष्यात भगवद्गीता आणि भाष्य ज्यांचं मुखोद्गत आहे, फक्त उलगडत नाही म्हणजे आपल्याला उलगडत तर त्यांना उलगडत नसतं. आपल्या बुद्धीत का आपल्याला कळतं ना, कोण म्हणलं नाही कळत. आता आपण ही जिन्नसच बघितलेली नाही आपल्या अख्ख्या आयुष्यात. आपण कवा बावा गाथ्याला हात लावतोय, भजनी मालिकेला हात लावतोय, ज्ञानेश्वरीला हात लावतोय, हे ह्या पांडुरंगाचं भाग्य आहे. बरं आपल्याला कधी लाज नाही वाटत, काय नाही होत. किती वर्ष झाले गाथा वळीनं वाचलेला, किती वर्ष झालं भागवत वाचलेलं, किती वर्ष झालं ज्ञानेश्वरी वाचलेली. पारायणात काय वाचणं म्हणतात वय, चेष्टा आहे ज्ञानेश्वरीची नुसती. आमचे अण्णा म्हणले होते, म्हणले ह्याच्यात तोंड घालून बसलं तरी समजत नाही, आणि पारायणात कशी समजत असेल. पण चाललंय ती चांगलंय. मला सांगा, आंबाबाई पुढे गाणे नाही म्हणल्यावर कुठं म्हणायचे ह्यांनी बिचारींनी. हा चांगलंय चाललंय, त्याच्यात काय सुद्धा नाही. हलक्या कुठं वाजवायच्या आल्या का. ह्या महादेवाने आंबाबाई सोडून दिले का नाही, ह्याला पुन्हा जागाच नाही बर का. ह्या फक्त वाण्याच्या माड्या पुढे वाजवायला कामाच्या. वाण्याचं मड बघितलं का तुम्ही. हा आम्हाला सोलापूरला आमच्या भाग्यानं बराच संबंध. एखादा वाणी मिळाला का त्याच्या पुढं 100-125 हलक्या वाजायच्या महाराज. असे माणसं कमी हलक्या जास्त, आणि त्याचा आवाज ऐकू आला का नाही ओळखूच यायचं महाराज, ही मड आलं वाण्याचं. त्यांना जागा सुद्धा नाही दुसरीकडे. आलं का लक्षात. महाराज सांगते ते ह्यांनी सांगायला सुरुवात केली ना, असा ओघ चालू झाला. ह्यांना जेवायचे का ह्यांना कुठं भिक्षा मागायला जायचे, ह्यांनी 3 तास ऐकायचं महाराज. आणि ऐकून झालं की दुपारच्या संध्याला सुट्टी. संध्या करून यायची, दुपारी जेवायचं, आणि प्रत्येक घासाच्या वेळ डोळ्यात पाणी यायचं. महाराज कुठे जेवते. महाराजाला दुपारी नसतं जेवायचं, आणि संध्याकाळी जेवायचं म्हणलं तर तिन्ही सांजा भिक्षा मागायची. आणि भिक्षा मागायची म्हणलं त्यांच्या मनाचं काम आहे ना, भिक्षा मागायची म्हणजे मागायची का नाही मागायची त्यांना कोण ठरवायचं. जेवण झालं माघारी आली की पुन्हा बसलेलेच आहेत महाराज. आली की भाषाला सुरुवात करायची.
हा ऐकताना असला आनंद व्हायचा आणि त्यांच्या शरीराकडे बघितल्यावर वाईट वाटायचं महाराज. बरं काय थकवा बिकवा यावा लागतो की आपण सारखं चरतोय तरी तोंड बारीक होतं एकादशी दिवशी. काय काय कमी पडलं गड्या आपल्याला, काय कमी पडते. मी इथं आल्यापासून 5 वेळा काफी पिलोय, 2दा रिटून फराळ केला आणि घरी करून निघलो होतो आणि अनेक 2दा तरी होईल. तरी आज एकादशी आज एकादशी आज एकादशी. तरी आम्ही अण्णांच्याकडे जायचो ना कीर्तनाला. त्यावेळेस सुरुवातीच्या काळात माघारी आल्यावर का ना 1:30 वाजायचा आणि 1:30च्या पुढं भाकरी करून खाऊ घाले. आमची जनाबाई खाऊ घालायची आम्हाला भाकरी करून खायचो आम्ही. वाजले की 1:30 म्हणायचो, लागलेच ती. चला विठ्ठल आपली पाप साधू संता पुढे सांगितली म्हणजे नष्ट होतात महाराज. मग तुम्हाला सांगायचं दुसरं काय कारण. महाराज सांगते ते ऐकायचं आणि संध्याकाळी उठून जायचं. कारण संध्याकाळचं अन्न काही त्यांचं स्नान करायचं, संध्या करायची, गायत्री जप करायचा आणि संध्याकाळच्याला घरी जायचं आणि सकाळी उठलं की रात्रंदिवस ती भाष्य डोक्यात आहे बाबा, काय नाही दुसरं. आमच्या हरिदादांनी सांगितलं भागवत सप्ताहात असला काळ गेला का भारी. झोपेत भागवत सोडून काय नाही, जागृतीत भागवत सोडून काय नाही, बोलताना भागवत सोडून काय नाही, सांगताना भागवत सोडून काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता खरा रंग येईल श्रीमद भागवत श्रीधर टीका झाल्यावर. विठ्ठल विठ्ठल. महाभारत केवढा आहे, ह्याच्या निमा ग्रंथ ही निमा धाडसना म्हणतोय मी. श्रीधरी टीका 5000 पान आहेत, 5000. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 4-6 अध्याय झाले असतील आता, पण एक एक शब्द बघितल्यावर असला आनंद होतो का नाही. अरे म्हणले कोणाला तरी हे अर्थ समजला असता का, देवाला सुद्धा समजला नसता. विठ्ठल विठ्ठल. झालं महाराज, एकापेक्षा एक एकापेक्षा एक. आपण आता बघितले 2 प्रश्न अर्जुनाचे 6व्या अध्यायात आहे का नाही. सांगा रे काय नाही ना, आम्हाला पाहिला पाहिजे. चंचलम हे म्हणा प्रश्न, त्याच्या आधीचा श्लोक पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्य अहन्न पश्यामि चंचलत्वां स्थिती स्थिराम चंचलम हे म्हणा कृष्ण. दुसरा प्रश्न केला, ह्याच्यावरचं उत्तर देऊस तो दुसरा प्रश्न आयती श्रद्धयोपेतो योगाचरित मानसा. कसला आनंद होतोय आपला आपल्याला माहिती. तरी अनेक आपण भाष्य म्हणजे बरोबर का, भगवद्गीतेचं श्रवण म्हणजे भाष्य, भगवद्गीतेचं मनन म्हणजे नाही रे. मधुसूदन सरस्वती बरोबर आहे ना. आणि भगवद्गीतेचं निधिध्यास म्हणजे शंकरानंदी आहे. बघायचं डोक्यात आपल्या टाळक्यात. आपल्याला तर भगवद्गीता येते, ज्ञानेश्वरी येते, अख्खा पारमार्थ आपल्याला कळतोय. अख्ख्या गावात आपण पारमार्थिक आहे. नाटक करून कुणाला दाखवू नका महाराज. आपल्याला माहिती मी काय येते. म्हणले तुला तू ब्रह्म अशी जाणीव होती का, नाही होत. मग म्हणजे तुला अनेक ऐकायसाठी अधिकार आहे ती तयार करावं लागेल. किती अवघड वाटतंय हो. पण तसंच आहे ना, करायचं काय. झालं ठेव का, रोग झालाय, हे ऍडमिट झाले केलं, ह्याने ट्रीटमेंट घ्यायला केलं आणि बिल भरल्यावर केलं, सुटून आल्यावर केलं घरी. विठ्ठल त्याचा फक्त रोग जायचा नाही महाराज, बाकी सगळी फसत्याल. घरची माणसं फसली, बायका पोरं पाहुणं रावळं सगळी फसली. म्हणजे चांगलं झालं, तंगाट झालंय म्हातारा आता. असे
म्हणले महाराज दुखतंय का काय? मला अजिबात काय नाही असे. आणि संडासात बाटली ठेवलेली पिऊस असं म्हणतात, पेल्यावर दुखत नाही. आमच्या मालकाचं बियाण दुखत होतं. काल म्हणलं असं जेवलो ना अशी झोप लागली, फक्त 2-3 गोळ्या घेतल्या. असं मालकाला म्हणलं कीर्तन झाल्यावर पुन्हा गोळी घेऊन काय करायचं, आत्ताच घ्या. पुन्हा पाटा आणि घ्या कधी घेऊ. चला विठ्ठल. 18वा अध्याय पूर्ण झाला महाराज. आणि ह्यांच्या डोळ्याच्या काय धारा बंद होत्यात वय शाळीग्राम शास्त्रींचे. असे झालं, साष्टांग नमस्कार घातला. असे महाराज म्हणजे एक गोष्ट आता मला द्यायची. म्हणजे काय? म्हणजे पुढीला माझ्या घरी यायची. म्हणजे सांगितलं होतं ना शास्त्री भाऊ तुम्हाला. नाही नाही पण ठीक आहे म्हणजे जा पुढं. जा पुढं ह्याचा अर्थ काय करायचा? जा पुढं एवढाच शब्द आहे त्यांचा. त्याचा अर्थ काय करायचा? तू जा पुढं. पुन्हा म्हणलेत का मी मागणे येतो? त्यांना फक्त सांगितलं जा पुढं. ती पुढं गेले महाराज. गेल्यावर स्वयंपाक केला. त्यांना भोजनाला सगळी तयारी करून ठेवली आणि मग वाट बघायला लागली दारात नाही येतात का नाही. पुन्हा गेले तर तिथं गेल्यावर सांगितलं कारण हो का पुजारी ह्यांच्या भाष्याच्या कशाला भानगडीत पडतोय. ती कोणाचा अभिषेक कर, कोणाचा निवद गोळा कर, ह्याच्या भानगडीत होता बिचारा. आणि त्यांना सांगितलं म्हणजे महाराज म्हणजे मगाच गेले. म्हणजे तुम्ही गेला थोड्या गेले असं म्हणजे गेले. आणि तुम्ही काय विचारलं नाही का? म्हणले मी माझ्या कानावर आलो, तुम्ही चला म्हणलेलं जेवायला. आणि ती म्हणली हो पुढं म्हणल्यावर मग मला वाटतं तुमच्याकडे गेले. म्हणजे माझ्याकडे तर नाहीत गेले. पण म्हणजे त्यांना घर माहिती का नाही? होय, ज्याला भाष्य माहिती त्याला घर माहित नाही. तुम्ही आम्ही फुडतो साहेब महाराज. आपल्यातलं काय जाणून घ्यावं सांगा बरं मला. आपलं प्रारब्ध जाणावं, आपलं संचित जाणावं, आपलं कर्म जाणावं, आपला आधी काय सुद्धा जाणाय जोग नाही ह्या जगात. जे नाही त्याच्यातलं काय जाणावं. स्वप्नातल्या वरमाईचं लुगडं कसलं होतं काय त्याच्यात अर्थ आहे? हो, काय जाणाय जोग नाही महाराज. म्हणून ह्याच्यासाठी जाणायला अब्दू बी नका आणि टाइम बी घालू नका. अख्खा संसार जाणला तर काय सुद्धा व्हायचं नाही महाराज. हो, ह्याला विचार करावा लागेल. विचार 3 गोष्टींचा विचार करावा लागेल महाराज सांगतात. एक संसार, एक जीव आणि एक परमात्मा. संसाराचा विचार केला की संपून जातो. आणि जीवाचा विचार पूर्ण झाला की परमात्मा हाय असं वाटतं. आणि मग परमात्म्याचा विचार केला की जीव संपून जातो आणि काम संपतं परमात्म्याचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शालिग्राम शास्त्री माणसाला वाटायला लागलं असं का करायला लागले. तर अख्ख्या गावात हिंडायचे. म्हणजे इथं महाराज आले होते का, इकडे महाराज आले होते का. म्हणजे शास्त्री बुवा म्हणले इतकं बी शास्त्र शिकून आहे राव माणसाने. काय काय माणसं माझ्या लहानपणी म्हणलेली मला आठवतात. ते आमका लईच हुशार होता हो आणि म्हणून त्या डोक्यावर परिणाम झाला. बरं लई हुशाराच्या होतो जणू. बरं माणसाजवळ ही सिद्धांत झाला. त्याला दृष्टांत किती गावात एखादा आहे का नाही. माझ्या लहानपणी एक असायचा आणि पुन्हा थोडं मोठं झाल्यावर आणि एक दुसरा सांगायला लागली माणसं. तेवढाच दृष्टांत. आणि ह्यानं ह्या सिद्धांताची काय परिपक्वता होती वय काय सुद्धा नसतं महाराज. माणसं सांगतात का नाही फुसकट आहे असं लक्षात ठेवायचं. काय ऐकत जाऊ ना कुणाला. तुम्ही नुसतं पाऊस म्हणेस तर म्हणून बघा ना. तुम्ही आता कीर्तन सुटलं का नुसतं पाऊस म्हणायचं. अहो ह्यानीच पाडल्याने सांगतात. ती पाऊस ह्यानीच पाडलाय जसा काय. त्याला माहिती कुठं किती पाडलाय कुठं. कारण आम्ही पंचांगात दरवर्षी म्हणतो का नाही. म्हणजे याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तसं यांनी सांगोल्यात किती केला, पंढरपुरात किती केला, मोहोळला किती केला, लातूरला किती केला. महाराज सांगते ते येडे हिंडायला लागले सगळ्या गावात ना. आणि आता महाराज जेवल्याशिवाय ह्यांना जीव वाटेल वय. नुसतं हिंडत संध्याकाळ फक्त थकून 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 गेले.
शांत येऊन महादेवाच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागले. तिथं झोप लागली आणि झोप लागल्यावर त्यांच्या स्पष्ट स्वामी महाराज समोर आले आणि सांगितलं, म्हणजे सांगितलं ना तुला जेवाय बोलू नको. महाराज म्हणले तुम्ही कोण आहे ती तरी सांगा. म्हणजे मी कोण असायचो ज्याने भाष्य लिहिलंय ती मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो का, माणसाचं कल्याण होण्याची एक जागा आहे ह्या जगात, त्याचं नाव साधू आहे. बर का, देवापाशी खात्री नाही, शास्त्रापाशी खात्री नाही, जगापाशी तर फक्त खात्री कशाची, ह्याच्या अवनतीची. आणि एक ह्याचं कल्याण होईल अशी जागा आहे म्हणलं की ह्या जगात साधू. असं त्याने संसार शिकवू दे, चोरी शिकवू दे, पाप शिकवू दे, शास्त्र शिकवू दे, फक्त त्याचं फळ कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल. विशेष गोष्ट महाराजांनी सांगितली या अभंगात, नीट ऐका. हे बघा, सायुज्य मोक्ष म्हणजे काय, कशाला म्हणायचं सायुज्य मोक्ष. 4 मोक्ष सांगतं शास्त्र. एकाला सलोकता म्हणतात. महाराज सांगतात वैकुंठ भुवनी घर केले. कसलेही सलोकता. समीपता म्हणजे काय, जवळ राहणं. गावात राहणं आणि जवळ राहणं फरक आहे की नाही. मग त्या दुसऱ्या मोक्षाला समीपता म्हणतात. त्या चारही मोक्षाची 4ही चरण आहेत बरं का हरिपाठात. माऊली ज्ञानोबाने पहिल्यांदा सांगितलं का नाही, काय तेने मुक्तिचारी साधेले आहे की नाही. मग आता 4 मुक्ती सांगावं लागतील का नाही, मग सांगितल्यात ज्ञानोबाने. फक्त ध्यानात आणायचे चरण. माग मी एकदा दोनदा सांगितलं ते पुन्हा काय त्याच्यावर लय विचार नाही केला, विसरून गेलं. अलग लक्ष. दुसरा मोक्ष समीपता आहे. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ वास्तव्य करणं. तिसरा स्वरूपता म्हणजे परमात्म्याचं रूप प्राप्त होणं. चतुर्भुज नर होवनी ठेले. परमात्म्याच्या जवळ तो जातो, परमात्म्याच्या रूपाला प्राप्त होतो. तिसरा मोक्ष. ध्यानात आलं का. महाराज सांगतात दोन्ही भुजा स्थूली सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. चतुर्भुज रूपता प्राप्त होते. आणि 4था मोक्ष सांगितलाय महाराज, त्याला सायुज्य म्हणतात. आणि त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबा सांगतात, जाणीव नेणीव भगवंते नाही. कळतो परमात्मा त्याला जाणीव म्हणायचं, कळत नाही ह्याला नेणीव म्हणायचं. मग म्हणले देव कळतो ह्यालाच मोक्ष म्हणतात ना. नाही नाही म्हणले तसं नाही, त्याला नाही मोक्ष म्हणते. ती कळतो बी नाही, नाही कळतो बी नाही. असं त्रिपुटी रहित ज्ञान ज्ञप्ती मात्र. माग आपण विचार केला होता, मला वाटतं दिंडी आली त्या दिवशी केला होता. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल कशाने मिळतो ही मोक्ष. वेदांत शास्त्र सांगतं श्रवणाने मिळतो. श्रवणाने मिळतो का म्हणले साधन चतुष्ट संपन्न पुरुषाला श्रवणाने मिळतो. जाणत आलं का, सगळा अधिकार आला ह्याच्यात. मग श्रवणानच मिळतो का, मग म्हणले जर श्रवणाने नाही मिळालं तर त्याला मनन करावं लागतं. मग म्हणले मननाने मिळतो का, म्हणले मननाने मिळला तर बरा, नाही मिळलं तर निधिध्यासन करावं लागतं. मग म्हणले मिळतो का, निधिध्यासन पूर्ण झाला की मिळतोच. समजलं का तुम्हाला. म्हणजे ह्याच्यात मुख्य 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 काय आली गोष्ट, त्याचा मुख्य पैलू श्रवणा. समजतंय का. कर्मानं मिळतो का म्हणजे नाही,
उपासनेने मिळतो का नाही, फक्त ज्ञानाने मिळतो. ज्ञानादेव तू कैवल्यम श्रुती सांगते. विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली सद्गुरु समर्थ त्र्यंबका समजलं. म्हणले कर्मानं अजिबात मोक्ष मिळत नाही. काय कारण आहे कर्मानं मिळायचं? क्रियेनं मोक्ष मिळायचं काय कारण? समजतंय का? तुम्ही असा विचार करा. समजणं ही गोष्ट काय आहे? ज्ञान आहे की नाही? आणि क्रिया ही गोष्ट बाहेर आली, लांब बाहेर आली. मला सगळ्यात बाहेरचे कार्यक्रम म्हणजे क्रिया आहे. भावना मनात आहे आणि समजणं बुद्धीच्या ठिकाणी आलं. बुद्धीत काय समजलं पाहिजे? म्हणजे वेदांत शास्त्र. ह्यानं काय होतं? ब्रह्माकाराकारित वृत्ती निर्माण होते महाराज, आणि परमात्मरूप झालं संपून जाते. त्याचं कामच थोडं आहे. कळलं का? कळलं का नाही? मग ह्या अवस्थेला मोक्ष म्हणते. बघा, कळलं तर बरं झालं, नाहीतर काय लगेच मिळायचं नाही. त्याच्यामुळे नुसतं राहू दे आपलं. कशाला म्हणते? स्टॉकला शिलकीत राहू दे, शिलकीत. आता महाराज सांगतात ही मोक्ष म्हणजे या जगात साधूला का हुडकायचं? त्याचं कारण असं आहे महाराज, जीवाचा अधिकार तयार करून घ्यायचं काम आहे का नाही, त्याच्यासाठी रक्त वाकणारी जागा साधू. कळतंय का तुम्हाला? तर तुमच्या आमच्यासारख्याचा अधिकार तयार करायचा. समजा माणसाला गावातली पोरं शिकू वाटतात बरं का, काय काय माणसाला, पण त्याचं पोरग गोरावर काढून मग त्याला सगळ्या गावातली शिकू वाटतात का त्याचं पोरग शिकवायची सोय करायची म्हणून हायस्कूल काढतोय ती? त्याच्या स्वार्थासाठी का? मग तसं नाही. ह्या जगात जी त्याला जीव जाणवल का त्या जीवाच्या कल्याणासाठी जी रक्त वाकायला सुरुवात करतो, कुठनं? त्याचा अधिकार वाढवायचा तिथनं. कळतंय का? पुन्हा पुन्हा म्हणले श्रवण ही कवर आहे. ही एवढी एवढीशा अधिकाराला घेऊन आले का बसले इथं? विचार करा, ह्याला राजाच्या सिंहासनावर बसवायला काय काय करावं लागेल? तुम्ही ह्याच्यातल्या कुणाकडे बी बघा आणि ह्याला आपल्याला असं लक्षात ठेवायचं की राजा करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल असं विचार. ती काम तुमच्याकडे, कुणाला बी राजा करा. आपण नावानं राजा करू, कुणाला ते आपल्या बापानंच केलंय. बर का? राजा ही राणी त्याच्याजवळ उत्पन्न करू नाही शकत महाराज आपण. तसं जीवाला कृतार्थ होण्याचा अधिकारी करायचं म्हणजे ही बारीक गोष्टच नव्ह. कळतंय का? त्याला तयार कशात? मरत नाही तर जगायचं आणि पुन्हा मरण आलं की मरून जायचं. ह्याला काय अधिकार लागत होता? ह्याला काय नोकरी लागती का? ह्याला काय दुकान लागत का? ह्याला काय कारखाना लागतो का? शेती लागती का? ह्याला काय अक्कल लागती का? अक्कलवान पैसेवान नसतात महाराज. प्रारब्धवान पैसेवान असतात बरं का. आणि आपल्याला अक्कल जी दिली का नाही ती ह्या पैशा बिशाकडे नसती वापरायची, ही सगळी इकडे वापरायची. कारण ही सार्थक करते महाराज. लय इडी झाल्यात माणसं, लय मोठं पैसे लय मोठी दारू पितात मस्तपैकी. ह्यांची पोरं काय करणार आहेत बर का? बायका उगा आपल्या त्याच्या गरीब बापाने दिल्यात आहे, पण आता सुना काय करणार आहेत? दारू पिणार आहेत बर का. आणि नातू काय करणार आहेत? म्हणला तर त्याचा काहीतरी उत्कर्ष होईल का नाही? त्या मदिराची दारू झाली महाराज आता. आणि हे कलियुग आता भरायला लागले. इथून पुढे त्याचं लय काय नो व्हायला. त्याची वाप घ्यायची, त्याचा बघायचं त्याच्याकडे असलं काय बी आहे जणू. कोणतरी मला मागं सांगितलं होतं, ती म्हणला तुम्हाला कुठलं आठवतंय पण ती पूर्वी सिगरेटचं पाकिट असायचं का नाही, त्याच्यात एक बियागडाच यायचं असं
म्हणला ती असं धरायचं, त्याच्यावर काहीतरी टाकायचं आणि खालनं जाळ लावायचा आणि मग त्याचा वास घ्यायचा. त्याचे आता इंजेक्शन बी निघले जणू बरं का. आणि असं नाकाला लावायचं बी निघलं असेल, नाही तर काढतील थोड्या दिवसात, कारण सारखी त्याच्यावरच आहे सगळी जण. झालं का. त्यांना काय करायचे, वनात बसान ऋषीन मुनीन गावातल्या माणसाच्या कानावर सुद्धा पडू नये, मग ती अरण्य शिकवायचं त्याला. पुन्हा जाताना सर पिटवून द्यायचं तिथलं, मग घरी निघून जायचं. काय करायचंय कुणाला. हो, ही विद्या कुणाला लागती महाराज. भिकार छाप आहेत कलियुगातले. महाराज सांगते ते मंदा सुमंद मतय मंद भाग्या ह्यपद्रुत. ठल विठ्ठल विठ्ठल. एखाद्याच्या भाग्याकडे बघा बरं तुम्ही, त्याचं भाग्य किती म्हणून म्हणले मंद भाग्य. मंद मंद म्हणजे कळतं ना, मंद म्हणजे चिमणी, आणि तिला एवढं एवढं गुल आलं चिमणीला. दिवस उगाच टायमाला रात्री लावून ठेवले चिमणी, काळी भंगा. त्या पहाट पहाट ती चिमणी सुद्धा दिसत नाही त्या उजेडाने वरच्या. तेवढं गुल दिसतं मस्त पैकी. गुल कळतं काजळी आलेली त्याच्यावरची. हा, त्याला मंद हा म्हणायचं. म्हणजे त्यानं ती सुद्धा दिसत नाही इतकं भाग्य ह्यांचं काय. मंद आहे मंद, सुमंद मतय हा. आणि मस्तपैकी मंद बुद्धी असते महाराजांची. सांगितल्यावर कळू नाही म्हणल्यावर मनाने कळतं काय माणसाला. म्हणले नाहीच कळत सांगितल्यावर सुद्धा. म्हणले मनानेचा विषयच नाही, सांगितल्यावरच कळत नाही. मनान तरी कुठतरी काहीतरी कळल्याने वाटतं. आता आपल्याला कळलंच का नाही, ते नेमुक्तीचारी साधी आपल्याला कळलंय महाराजांनी. मग पुन्हा आपण विचार केलाय त्याच्यावर, आणि मग आपल्याला माहिती आपल्या बापाला श्लोकता मिळली, आपल्या आज्याला असं, आणि आपल्याला सायुज्यता मिळाली. बहानात या बहानात विठ्ठल विठ्ठल. महाराज महाराज वाईट वाटतं महाराज त्यांच्या चित्ताला. म्हणते ते ज्याचे त्यानेच अनहिती केले, येथे काय कुणाचे गेले. ह्याच्या आयुष्याचा सत्यानाश ह्याने करून टाकला महाराज. फक्त हा विषय समजून घेतला नाही, केलं नाही आणि मिळवलं नाही, ती सुख भोगलं नाही, कुणाचं काय गेलं आहे की नाही. परमार्थ अर्धा राहिल्यावरच वैभव उद्यापासून ऐकायला मिळेल. आता आलं का. ज्याचा परमार्थ अर्धा राहिलाय त्याचं काय दृष्टांत दिलाय राव. ठल विठ्ठल. आतापर्यंत माझं लक्ष गेलं नव्हतं त्या दृष्टांताकडे. मला एक मोठा ढग आहे, इकडे एक मोठा ढग आहे, आणि मधी बारक खरवाड आहे. असं आहे. त्या बारक्या खरवाडाला इकडे बी जाता आलं नाही, तिकडे बी जाता आलं नाही, मधीच जिरून गेलं. त्याचं काय होईल. असा दृष्टांत भगवद्गीतेत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून थोडक्यात विषय असा आहे. महाराज सांगतात त्याचं काय होईल म्हणजे कळेल त्याचं. आता उद्यापासून तीच कळणार. आता महाराज सांगतात हे का, मोक्ष तर कळलं तुम्हाला, सायुज्य मोक्ष कळला का. तुम्हाला शक्यता वाटते का ही पाणी घालून मिळेल म्हण, यज्ञ करून मिळेल म्हणून, आणि असं सारखं मनातल्या मनात देवाला झोकं देऊन मिळेल म्हणून. शक्यता नाही. ह्याची शक्यता नाही, ही सिद्धांतच नाही. त्यात आलं. ही अधिकार तयार होण्यासाठी अगदी बरोबर गोष्टी येतात, चुकीचं काय सुद्धा नाही. पण ह्यानं मोक्ष मिळत नाही. आणि मोक्ष कोणता सांगितला, स्पष्ट सायुज्य. आणि मला कमाल वाटते त्याचं कारण काय सांगितलं म्हणले, महापुरुषाला आलिंगन घडलं आणि सायुज्य मोक्ष मिळाला. ठल विठ्ठल. मग आपण बघितलं ना भाष्य श्रीधर स्वामींचं, आहे की नाही. त्यांनी सांगितलं, सांगा रे श्लोक, जन्माद्य सेतोन्वया आदिवरतस चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. ब्रह्म हृदय
आदिकवये, आदिकवये म्हणजे आदिकवी. आदिकवी म्हणजे कोण आहेत? ब्रह्मदेव. आदिकवी आहेत ब्रह्मदेव. हृदय म्हणजे हृदय कमला. आणि या भगवंताच्या प्रकाशानं त्या अंतःकरणात सगळ्या ज्ञानाचा प्रकाश झाला महाराज. ब्रह्मदेवाला असं पुढे बसून उपदेश नाही केला जाणार का, पण म्हणजे आपल्याला समजायचं नाही म्हणून चतुश्लोकी भागवत सांगितलं. चला विठ्ठल हो, खरोखर लक्षात येतं महाराज. फक्त गायत्री मंत्र आहे, या मंत्राची व्याख्या म्हणजे श्रीमद भागवत आहे. विठ्ठल विठ्ठल. काय श्रीधर स्वामींनी कमाल केली महाराज. संपूर्ण भगवद्गीता, संपूर्ण पहिला मंत्र आणि संपूर्ण गायत्री, ही गायत्री जशी ना तशी बसवून लावली त्याच्यात. सत्यम परम धीमहि, ह्याच्यात जुळायजोगा शब्द एकच आहे, धीमहि. आणि सगळा मंत्र जसा तसा बसवून दिला. ठल विठ्ठल. आमच्या सागरदादाने ऐकलं पण सांगता ना अरे सागरदादाला, है की नाही? आता तुम्हाला नसेल कळलं पण मला कळलं, त्यांना बी कळलं. हो, आता ही जर त्यांना जर बुरबुडा येत असेल तर आपलं काय होईल? नीट ऐकावं लागेल म्हणून आपल्याला. असं नादी लावून नाही राव कळायचं, नाही जमायचं नाही, नीट लक्ष द्यावं लागेल. नाही तर एवढा मोठा बाबा इतक्या दिवसापासून ऐकतोय, काहीच कळत नाही, किती बेकार. त्याला म्हणले इतक्या दिवसात काय कळलं? म्हणजे ऍक्टिंग करून पाया पडायचं कळलं इतक्या दिवसात. अहो पाया पडायची सुद्धा ऍक्टिंग असती, तुम्हाला माहित नाही. तुम्ही जर म्हणला तर मी करून दावील. आमच्या आयुष्यात आम्हाला अण्णा नसते का नाही मिळाले म्हणजे रायरंतच झालो असतो मी. चला विठ्ठल. काय वारीची ऍक्टिंग करून काय होईल? कीर्तन ऐकल्याची करून काय होईल? केल्याची करून काय? हे समजलं पाहिजे. काय करू नको तू ह्याच्यातलं, तुला समजलं म्हणजे वाद झालं, है की नाही? आणि समजलं की मुक्त आहे महाराज माणूस, फक्त समजायचं कारण. पण महाराज सांगतात, माझ्या आयुष्यातली मी तुम्हाला हकीकत अशी सांगतो महाराज. साधूंना मी आलिंगन दिलं नाही, साधूंनी मला दिलं नाही, पण आलिंगन घडलं आणि घडल्या घडल्या मोक्ष, सायुज्य नावाचा मोक्ष मला प्राप्त झाला, असं पहिले चरणात सांगते. मोक्ष ऐका संताचा. जाऊ दे आता, ह्याचा पसारा घातला तर वरीच बर जाईल. महाराज सांगतात आलिंगन घडलं आणि सायुज्य मोक्ष जोडतो महाराज. असला संतांचा महिमा. संतांचा महिमा खूप प्रकाराने सांगितलं महाराज. हे बघा, काल आपला विषय झाला.